स्वामी समर्थ मंडळी गाय. हा व्हिडिओ करण्याचे विशेष असे कारण की 29 तारखेला वटपौर्णिमा आहे म्हणजे सोमवारी. तर आता हा व्हिडिओ मध्ये सांगणार आहे की मी शुभ मुहूर्त कोणता आहे, राहू काळ किती वाजता आहे, राहू काळ सेवा का करायची नाही, कोणती सेवा करायची आणि जरी तुम्ही राहू काळ सेवा केली तरी ती रुजू होते का हे बघण्यासाठी हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा. तर तुम्हाला माहितच आहे, आपल्या सर्वांनाच माहिती गोष्ट की सावित्री आणि सावित्रीने आपल्या पतीचे प्राण म्हणजे सत्यवानाचे प्राण त्याच वडाच्या खाली परत आणलेले हे कथा आहे आपली आहे ना. आणि त्यामुळं आपल्या भागातल्या म्हणजे आपल्या भागातल्या महिला असतील किंवा ज्या सौभाग्यवती असतील त्या सर्व आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, त्याच्या आरोग्यासाठी, तो जास्त का त्यांनी आयुष्य बघावे, वेगवेगळं जगावं, त्याच्यासाठी सगळ्या महिला आपल्या सौभाग्यवती सगळ्या महिला आपल्या पतीसाठी हे व्रत करत असतात. हे पिढ्यानपिढ्या आपल्याकडं सुरू आहे हे व्रत. आणि तुम्हाला माहिती का, महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगते की आपलं वडाचं झाडाचं आहे ना खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे. वडाचं झाड हे खूप वर्ष जगतं बघा, खूप वर्ष त्याचं दीर्घ आयुष्य असतं वडाचं झाड. म्हणून त्याच्या वडाच्या झाडाखाली आपण काय करतो, फेऱ्या मारतो. हे एक सायंटिफिक रिझन आहे. आणि दुसरं एक रिझन काय आहे तर महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगते की वडाच्या झाडाखाली आपले ब्रह्मांड नाही साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज तिथेही त्यांचा खूप वास होता आणि तिथे स्वामी समर्थ महाराज खूप म्हणजे काळ तिथं होते त्या वडाच्या झाडाखाली. त्यामुळे ते पण एक महत्व आहे. असं खूप असे महत्व आहे वडाच्या झाडाखाली. त्यामुळे तिथेच आपण आपल्या सगळ्या महिला असतील, सौभाग्यवती असेल, आपली आई असेल तिथं वडाच्या झाडाला फेऱ्या मारत असते. आता तुम्ही म्हणाल की कधी म्हणजे टायमिंग काय आहे, तर असं काही नाही. तुम्हाला सांगते मी, सकाळी सोमवारी म्हणजे वटपौर्णिमे दिवशी पौर्णिमा किती वाजता असते, पहाटे 3:07 पौर्णिमा लागते. आणि मंगळवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी ती बहुतेक दुसऱ्या दिवशी 5:27 संपते. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तुम्हाला सोमवार हा अख्खा तुम्हाला व्रत पूजा करण्यासाठी आहे. त्यामुळे तुम्ही कधी करू शकता. आता तुम्ही म्हणाल कधी करू शकता, मग राहू काळ हा तर मोठा प्रश्न आहे. आता तुम्हाला सांगते पूजा काही काही जण बघा बायका म्हणजे मी असं म्हणत नाही की हे बघा काही जण काय होतं, जसा देश बदलेल किंवा जसं स्टेट किंवा जसा जिल्हा बदलेल तसं वेगवेगळं काय असते प्रथा असते. म्हणजे आपण म्हणतो ना वेशभूषा तशी बदलते, कपडे म्हणजे तुम्ही म्हणू शकता आपल्या महाराष्ट्रात कसं असतं की पारंपरिकला खूप महत्व आहे. म्हणजे काष्टा म्हणा किंवा मुलांसाठी किंवा पुरुषांसाठी लेहंगा वगैरे सदरा हे आपल्याकडे आहे किंवा पंजाबी ड्रेस वगैरे असं आपल्याकडे साडी वगैरे तेच आपल्याकडे महाराष्ट्रीयनकडे आहे. तसं दुसरीकडे गेलं तर गुजराती साडी घालण्याची पद्धत वेगळी असते, आपल्याकडे नऊवारी असते किंवा साधी असते, तशी त्यांच्याकडे पद्धतच वेगळी असते. म्हणजे जसं आपण देश बदलू किंवा स्टेट बदलू जिल्हा तसं वेगवेगळी प्रथा परंपरा येत असतात आणि त्याचा आदरच केला पाहिजे, बरोबर ना. आता आपण तुम्हाला सांगतो की बघा कपडे कसे घालतात किंवा आपण काय करतो ते महत्वाचं नाही, तुम्ही पूजा किती मनापासून करता हे खूप महत्वाचं आहे. देव पण हेच बघत असतो. कारण माणसाने कसं वागलं पाहिजे, माणसासारखंच वागलं पाहिजे. आणि जो गोष्ट आपण कोणती पण गोष्ट मनापासून करतो ना ती गोष्टाची आपल्याला फळ आणि यश नक्कीच मिळते. तर मला अनुभव असेल. आपल्या सेवेचं पण तसंच आहे. तर आपल्याला महत्वाचा मुद्दा म्हणजे काय होता आपला, आता काही जण म्हणतात की आमची तर वडाची पूजा आम्ही करत नाही, आम्हाला धार्जिन नाही. चालू शकतं त्यांच्यात नाही धार्जिन, ठीक आहे नका करू. प्रत्येकाचा भावनेचा विचार असतो, परंपरेचा विषय असतो, नका करू त्यांनी, माझं म्हणणं आहे. आणि ज्यांच्याकडे करतात त्यांनी आवर्जून करा. आता तुम्ही म्हणाल वडाची पूजा कसं करू, आम्ही देवळात जाऊन करू का कशी करू, कुठेही करा असं काही नाही. तिथं वडाच्या झाडाचं तिथं पूजा करणं महत्वाचं आहे. तर तुम्ही देवळात जाऊनही करू शकता पूजा. किंवा एखाद्याने काय केलं, आता सिटीत तुम्ही बघू शकता की वडाचं झाड सहसा नाही येत. आता बिल्डिंगा झाल्यात म्हणलं झाडांची तर कमतरता जाणवतीच आपल्याला. जर नसेल तर काय करतात काही जण आदल्या दिवशी वडाची फांदी म्हणून ते झाड लावतात. तिथे पण तुम्ही प्रदक्षिणा मारल्या तरी चालू शकतं, असं काही नाही. पुन्हा एकदा सांगते, मनापासून केलेली सेवा कधीही चांगली असते. त्यामुळे तुम्ही तिथेही करू शकता पूजा. म्हणजे आपल्या घराच्या आजूबाजूला वडाचं झाड असेल तिथं करू शकता, मंदिरात जाऊन केलं तर अतिउत्तम, घराचं जावलेलं झाड असेल तिथेही करू शकता तुम्ही. म्हणजे कुठेही पूजा तुम्ही करू शकता. आता हे झाले शुभमुहूर्त तुम्हाला. आता शुभमुहूर्त किती वाजता असतो तुम्हाला सांगते. सकाळपासून म्हणजे सकाळी पहाटे पौर्णिमा लागते व तुम्ही 6 वाजता जाऊ शकता. 6 ते तुम्ही 11:30 पर्यंत वडाची पूजा कधीही करू शकता, हा टायमिंग आहे. पण आता महत्वाचा मुद्दा काय आला, राहू का. आता राहू काळ त्या दिवशी किती वाजता आहे, 7:30 ते 9 आहे. आता तुम्हाला सांगू का राहू काळात कोणतीही सेवा करायची नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल कोणती सेवा, म्हणजे हे बघा तुम्हाला सांगते स्वामी चरित्र असेल, दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल, ग्रंथ वाचन असेल, हे तुम्ही सगळी सेवा राहू काळामध्ये करू शकता.
पण राहू काळामध्ये तुम्ही म्हणजे एखादी नवीन गोष्ट, सपोज आता आपल्याला एखादी गाडी घ्यायची, नाही घेऊ शकत, त्याच्यानंतर चांगली गोष्ट म्हणजे कुठल्या पण गोष्टीला नवीन सुरुवात करतो ना आपण, ती गोष्टी राहू काळात करायची नाही, कारण त्याचं काहीतरी अडथळा येणार. घेतली काय हरकत नाही, पण अडथळा खूप येणार, मग आपल्याला संकटांना हे करायला, मग शेवटी आपण काय म्हणतो, स्वामी मला ह्यातनं तारा किंवा ह्यातनं बाहेर काढला. पण त्याच्या नकाच करू असं माझं म्हणणं आहे. कोणती गोष्ट म्हणजे वड पौर्णिमेचं नाही म्हणत, कोणती तुम्ही घरात कोणती गोष्ट घ्यायची असेल, कोणती गाडी आणायची असेल, घर घ्यायचं असेल, तुमची पूजा असेल, तर तुम्ही राहू काळ ती करू नका कधीही. आणि वटपौर्णिमेला तर 7:30 ते 9 वाजेपर्यंत राहू काळ आहे. आता पूजा कधी करायची हा प्रश्न आला, बरोबर ना. पूजा तुम्ही करू शकता, कधी करायची माहिती का पूजा तुम्ही, म्हणजे मी तुम्हाला 7:30 ते 9 राहू काळ आहे. मग 9 नंतर तुम्ही 9 ते 11:30 पर्यंत पूजा करायला तुम्हाला वेळ आहे, बरोबर. त्या तुम्ही वेळेत करू शकता. आता तुम्ही म्हणाल की आम्ही जॉबला जातो, आम्ही काय करू, आम्हाला करावंच लागेल नाही का लवकर पूजा, कारण एखाद्याला 9ला ड्युटी असते, एखाद्याला 7ला ड्युटी असते, तर त्या महिलांना पर्यायच नाही. मग त्यांनी करून केलं तरी काय हरकत नाही, किंवा आल्यावर पूजा केली तरी काय हरकत नाही, कारण काय आता ऑप्शन नाही ना, मग पूजा करणं महत्वाचे, तर त्यांना ते करू शकतात. पण जे माझं म्हणे घर आहे त्यांनी तसंच करावं की पूजा त्यावेळेस कराव्या. तर काही जण म्हणतील नाही आम्हाला जमणारच नाही, मग त्यांनी पण मग 11:30 नंतर करू शकता. पण आपण म्हणतो ना काय काय गोष्ट काय बघा, खूप जण असतात की ते मुहूर्तच पाळतात, म्हणजे सगळं मुहूर्तावरच करतात. त्या व्यक्तींना मी सांगते की तुम्ही ह्या मुहूर्तावरच पूजा करा. 7:30 ते 9 राहू का असल्यामुळे तुम्ही 9 ते 11:30 मध्ये पूजा करू शकता. आता तुम्ही म्हणाल मुहूर्ताचं काय एवढं, तुम्हाला माहिती आहे आपण लग्न पण मुहूर्तावर का लावतो, कारण असं म्हणतात की साक्षात आपले देव जे असतात ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येतात, म्हणून आपण त्या मुहूर्तावर लग्न लावत असतो. तसंच आहे, मुहूर्ताला काहीतरी महत्व आहे आपल्या शास्त्रानुसार, आध्यात्मिकनुसार. त्या मुहूर्तावर गोष्टी केलेल्या कधीही चांगल्या असतात, बरोबर का. आणि त्याच्यानंतर तुम्ही करू शकता. आता काही जण म्हणतात उपवासाचं काय, उपवास कसा करायचा किंवा त्या दिवशी करायचा का नाही असलं. आता प्रत्येकाचं तुम्हाला सांगितलं तसंच मला सर्व प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते. काही जण वडाची पूजा करून येईपर्यंत उपवास करतात आणि घरी आल्यावर मग पोळ्या वगैरे जे केलं असेल तुम्ही अन्न म्हणजे जे भोजन करून घेतात तसं करतात. काही जण उपवास सोडतात. काही जण ना शुगर वगैरे बीपी असेल तर ते काय करतात, फलाहार घेतात किंवा खिचडी खाऊन उपवास करतात, आणि त्याच्यानंतर वटपौर्णिमेवरून आलं म्हणजे पूजा करून आलं की उपवास सोडतात. अशी ही पद्धत आहे. तिसरी एक पद्धत अशी आहे की दिवसभर ते उपवास करतात आणि संध्याकाळी उपवास सोडतात, अशी ही पद्धत आहे. चालेल, कसंही चालेल, त्याच्यात काही नियमच नाही, म्हणजे प्रत्येकाची भावना महत्वाची असते आणि प्रत्येकाची प्रथा असते, तसं त्यांनी करावं. मी असं काहीच त्यात बोलत नाही, कारण मी पुन्हा एकदा सांगते, पूजा करणं ही महत्वाची गोष्ट आहे, आणि जेवढं तुम्ही कराल चांगली पूजा मनापासून कराल तेवढं तुम्हाला फळ चांगलं भेटणार आहे, बरोबर. आता महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगते की वडाचे झाड म्हणजे आपण घर येतो, ही पूजा वर्ग केला आपल्याला का सांगितलं आहे, कारण त्या गोष्टीमुळे तुम्हाला सांगतो, आपण सगळे एकत्र येतो, बरोबर. तिथं तुम्ही एकत्र येणार, तिथं तुमचं विचार देवाणघेवाण होती, त्या ठिकाणी मंदिरात गेला वगैरे काय केला, देवाणघेवाण म्हणून विचारायची, हे पण महत्वाचं असतं. म्हणजे हेच आपल्या संस्कृतीमध्ये वगैरे ते सांगितलेलं असतं की म्हणजे प्रत्येक गोष्ट जे आपले सण व्रत वैकल्य आहे त्यामध्ये काही ना काहीतरी कारण असतं, त्यामुळे आपण पूजा करत असतो. त्यामुळं ह्याला खूप असं महत्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पण सुद्धा. त्यामुळे माझं म्हणणं आहे की सर्वांनी ही गोष्ट पाळा, की कुणी राहू काळात करू नका. मी पुन्हा एकदा सांगते, राहू काळात कोणतीही सेवा करू नका, ते रुजू होणार नाही. पूजा वगैरे तुम्ही केलेली तर तुम्ही म्हणा, आता मी वटपौर्णिमेचं मी सांगितलं, तुम्ही म्हणा रोजचं राहू काळाचं काय करू मी, टेन्शन घेऊ नका. तुम्ही गुगलला गेला ना, टुडे राहू काळ असं टाकलं किंवा आजचा राहू काळ मराठीतनं टाकलं, हिंदीमधनं टाकलं तरी चालू शकतं, काही असं नाही. गुगलला लगेच आजची तारीख सकट वार सकट सगळं येतं की राहू काळ किती वाजता आहे. आणि महत्वाचं म्हणजे मी टॅग करते, आपले कॅलेंडर आहे दिंडोरी प्रेमीचं, त्यात तर राहू काळ सगळं लिहिलेलं पण असतं, चतुर्थी पंच टायमिंग लिहिलेलं असतं, प्रत्येक जिल्ह्यानुसार डिस्ट्रिक्टनुसार ते टायमिंग पण दिलेलं असतं. मी टॅग करते, तुम्ही बघू शकता राहू काळाचं, आणि गुगलला पण जाऊन तुम्ही चेक करू शकता रोजचं. तर ते महत्वाचं आहे, ते करू नका. आणि तुम्ही मला सांगा, त्या दिवशी आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल मी कोणती साडी घालू, कोणती साडी नाही घालायची, त्याचा व्हिडिओ पण मी नेक्स्ट टाकत आहे, तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्यामुळं तुम्ही जाता एखादी साडी घालून गेला तर तुम्हाला कशी ऊर्जा भेटेल, हा व्हिडिओ बघण्यासाठी नक्की दुसरा व्हिडिओ बघा. ती स्वामी समर्थ. आणि झालेली सेवा मी स्वामी चरणी रुजू करते, आणि माझं काही चुकलं असलं तर चुकलेले शब्द माझे, चांगले शब्द स्वामींचे. श्री स्वामी समर्थ.